नमस्कार मंडळी, उपवासाची भाकरी आणि ठेचा बनवूयात. यासाठी जेवढी आपल्याला भाकरी लहान मोठी हवी आहे तेवढे परातीत पीठ टाकून घेतलं. गरम पाणी टाकून पीठ चांगलं भिजून घ्यायचं. परातीला घासत घासत पीठ मळायचं. उंडा बनवून झाल्यानंतर परातीत आता पीठ टाकून घ्यायचं. एका हाताने गोलाकार द्यायचा, दुसऱ्या हाताने भाकरी तापायची. मस्त अशी भाकरी तापल्या गेली की मध्यम आचेवर तवा गरम झाला की भाकर टाकून घेऊयात. पाणी लावायचं. नेहमीची भाकरी बनवतो अगदी तशीच भाकरी बनवायची. उलट करून दोघं बाजूनी खरपूस अशी भाजून घ्यायची. नेहमी आपण ज्वारी बाजरीची भाकरी भाजतो बिलकुल तशीच भाकरी भाजून घ्यायची. भाकरी तयार आहे. आता ठेचा बनवूयात. खलबत्त्यात पाववाटी एवढी भाजलेली शेंगदाणे घातले. 2 ते 3 हिरवी मिरची चांगलं ठेचून घेतलं, काढून घेतलं. यातच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घातल्या. बटाट्याच्या फोडी ठेचून घेतला. आता त्याच गरम तव्यावर तेल घालूयात. जिऱ्याची चरचरीत अशी फोडणी दिल्यानंतर ठेचून घेतलेला ठेचा घालूया. मिरची शेंगदाण्याचा, थोडीशी काश्मीरी मिरची पूड, चवीनुसार मीठ आणि ठेचलेला बटाटा घाल. डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा. डिटेल व्हिडिओ नक्की बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.